सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहे। काय ही प्रचिती, काय ही महिमा, आपल्या आयुष्यात काय होणार आहे हे स्वामींना अगोदरच माहीत असतं। त्यामुळे स्वामी अगोदरच आपल्याला संकेत देतात आणि त्याप्रमाणे आपल्याकडून कृती करून घेत असतात। ज्याला सेवेत आणायचं त्याला कशाही प्रकारे स्वामी सेवेत आणतात। जर तुम्हाला एखादी व्यक्ती जर सांगत असेल की स्वामींची सेवा करा, तर समजून जायचं आहे की आपली योग्य वेळ आली आहे आणि आपल्याला स्वामींचं बोलावणं आलं आहे। असंच काही या ताईंच्या बाबतीत देखील घडलं आहे। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी जळगाव येथील रहिवासी आहे। माझे मूळ गाव हे अंबळनेर आहे, पण आम्ही आता जळगाव येथे स्थायिक झालेलो आहे। माझं माहेर देखील जळगावचं आहे। माझं नाव प्रमिला। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग शेअर करत आहे। मला स्वामींनी सेवेत कसे घेतले आणि स्वामी सेवेत आल्यानंतर मी तर फार सेवाही करत नव्हते, तरी स्वामींनी माझ्या आयुष्यात खूप मोठे मला अनुभव दिले आहे। स्वामी भक्तांनो, आम्ही जैन धर्मीय आहोत आणि त्यामुळे कधीही स्वामींची सेवा वगैरे हे कधी करायचं आम्हाला काही माहीतच नव्हतं। पण जिथे म्हणजे माझे मिस्टर जेव्हा जळगावला आले तेव्हा आम्ही सर्व आलो आणि तिथे आम्ही जी रेंटनी राहत होतो तिथे आमच्या शेजारी चौधरी कुटुंब होतं। ते खूप स्वामींची सेवा करत होतं। इतकी सेवा करायचं ना ते की रात्रंदिवस त्यांच्या घरी फक्त स्वामींचे गाणे, नामस्मरण, मठात जाणे, त्या ताई खूप स्वामींची सेवा करायच्या। तर मग आमच्याही कानावर पडायचा आणि आवाज यायचा, तर नकळतपणे मुखात श्री स्वामी समर्थ असं नाव माझं कधीतरी येत असायचं। आणि मग त्या देखील मला सांगायच्या की ताई, तुम्हीही स्वामींची सेवा करा, करून बघा, तुमच्या आयुष्यात किती बदल होतो हे बघा, असं त्या खूप सांगायच्या। तुम्ही आरतीला चला, घरी काही करू नका पण आरतीला तरी चला, अशा त्या म्हणत होत्या। मग माझे मिस्टर कधीतरी आरतीला जाऊ लागले आणि मग त्यांनी स्वामींचा फोटो घरात आणला। आता फोटो घरात आणल्यानंतर मग आपली जी देवपूजा असते त्याबरोबरच अष्टगंध वगैरे लावणे, दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, एवढीच बस सेवा, बाकी काहीच नाही। आणि मिस्टर कधीतरी आरतीला जायचे आणि मी पण कधीतरी जाऊ लागले, पण असं नाही की प्रॉपर सेवा म्हणजे सेवा, की 3 अध्याय, 11 माळी जप, त्यानंतर महाराजांची आरती, दुसरी काही सेवा असेल, अशी कुठलीही सेवा मी त्यावेळेस करत नव्हते। पण त्यावेळेस काय झालं ना, अचानक माझ्या म्हणजे याच्यामध्ये किडनी खूप दुखू लागली, माझी खूप दुखत होती प्रचंड। इतका भयानक त्रास मला होऊ लागला ना की बस 1 महिना मी तसंच दुखणं काढलं। पण त्यानंतर मग माझे मिस्टर काय म्हटले की आता तू खूप दिवसापासून तुला त्रास होतोय, नक्की काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे, आपण एकदा डॉक्टरला दाखवून घेऊया आणि तुझी सोनोग्राफी करून घेऊया, असं माझे मिस्टर म्हटले। आणि मग त्यानंतर मग असंच दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी सोनोग्राफीसाठी जायचं होतं आणि मग मी रात्री झोपली आणि झोपल्यानंतर ना मला असं स्वप्न पडलं की स्वामी महाराज होते आणि आमच्या घरामध्ये साईबाबांचा खूप मोठा फोटो आहे। स्वामी महाराज होते आणि साईबाबा होते। स्वामी महाराज वरती बसलेले होते आणि साईबाबा हे खाली बसलेले होते आणि स्वामी त्यांना सांगत होते की तिला सांग की तू आजपासून अंजीर खाऊ नको, तुझा किडनीचा पूर्ण त्रास हा बरा होईल, असं ते सांग। आणि साईबाबांनी मला तसंच सांगितलं की तू आजपासून अंजीर खाऊ नको, असं मला स्वप्न पडलं। मी सकाळी जागी झाली तर काय आश्चर्य, माझं अजिबात दुखत नव्हतं। जो मला महिन्यापासून त्रास होत होता तो त्रास माझा पूर्णपणे बरा झाला। हे कसं झालं मला काही कळालंच नाही। आणि मग मिस्टरांना सांगितलं की मला असं स्वप्न पडलं आणि त्यानंतर मग मी त्या दिवसापासून खरंच अंजीर खाल्लंच नाही। आणि जे सोनोग्राफीला जायचं होतं, सोनोग्राफी माझी म्हणजे मी ती सोनोग्राफी करायला गेलीच नाही। हा मला सर्वात मोठा स्वामीचा त्यावेळेस अनुभव आला। जेव्हा हा अनुभव पहिल्यांदा आला तेव्हा मग मी खरंच स्वामींची सेवा करू लागले। त्या दिवसापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र म्हणणे, स्वामी चरित्र वाचणे, अशा सेवा घरामध्ये मग सुरू झाल्या। मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे। मुलांचे शिक्षणही खूप स्वामी कृपेने छान चालू होते आणि स्वामी कृपेने मला खूप छान भाऊ देखील लाभले आहेत। माझे भाऊ हे खरंच दुःखाला बांधण्याजोगे आहे। मला थोडा जरी त्रास झाला तर ते लगेच धावत पळत येत असतात। असंच झालं। मग काय झालं ना की एकदा असंच मी
मी अचानक अशी बसलेली असल्यानंतर काय झालं की माझ्या छातीमध्ये प्रचंड दुखू लागलं. ज्यावेळेस मला छातीमध्ये दुखत होतं त्यावेळेस माझी जी सूनबाई होती त्या म्हटल्या की आई आपण घरी कोणीच नव्हतं, तीच होती, आपण हॉस्पिटलला दाखवून घेऊया. मी म्हटलं नाही गं, काही नाही होणार, असंच दुखत असेल. पण माझा त्रास वाढू लागला. मग तिने माझ्या भावांना फोन केला की आईला त्रास होत आहे, तुम्ही लवकर या. ते 5 मिनिटात आमच्या घरी आले आणि मग मला त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जळगावमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की यांना म्हणजे याच्या 24 तासाच्या आत मोठा अटॅक येण्याची शक्यता आहे म्हणे, त्यांना आपण इथे ॲडमिट तुम्हाला करावं लागेल म्हणे, असं ते म्हटले. आणि त्यावेळेस खूप घाबरलं आणि मग म्हटलं काय करायचं. त्यावेळेस माझा जो भावाचा मित्र होता त्याला त्यांनी फोन केला, त्याला सर्व काही याच्यातलं माहीत आहे. मग तो आल्यानंतर तो म्हणे की आपण ताईंना इथून हलवूया म्हणे, दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊया, तर दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनिंग घेऊया, ते काय म्हणतात ते बघूया, एकावरतीच नको. तर डॉक्टरांना सांगितलं की आम्हाला आमचं पेशंट न्यायचं आहे. त्यावेळी डॉक्टर म्हटले की तुम्ही खूप मोठी रिस्क घेत आहेत, त्यांना रस्त्यामध्येच काहीही होऊ शकतं. तर माझे भाऊ म्हटला की नाही आम्हाला न्यायचंच आहे. मग मला तिथून हलवण्यात आलं, दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं. जिथे दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं ना, मग ते डॉक्टर म्हटले की तुम्ही फक्त अर्धा तास इथे चक्रा मारा म्हणे, मला फक्त बघू द्या म्हणे. मग ECG वगैरे सर्व काढला त्यांनी, मी चक्रा मारल्या तर माझे पूर्ण रिपोर्ट हे नॉर्मल आलेले होते. आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो, जिथे मी त्या दुसऱ्या दवाखान्यात गेले ना, तिथेच म्हणजे प्रतापनगरचं जे जळगावचं केंद्र आहे ना, तिथे मला तिथे ॲडमिट केलं होतं. आणि जेव्हा मी प्रतापनगरच्या केंद्रात तेव्हा मला तर फार माहीतही नव्हतं. आणि जेव्हा मी आता जाऊ लागले ना त्यावेळेस मला कळालं की स्वामींनी मला तिथे घेऊन गेले होते, स्वामी त्यांच्याजवळ आणलं होतं स्वामींनी, आणि माझ्यावरचं जे विघ्न येणार होतं ते टाळलं होतं. त्या दिवसापासून खरंच मी खूप धन्यता झाली. त्यानंतर मग असंच खूप 11 गुरुवार विषयी, स्वामींच्या 11 गुरुवारनी असं होतं तसं होतं खूप ऐकलं, यूट्यूबला खूप व्हिडिओ बघितले आणि खूप जणांचे अनुभवही ऐकले. त्यावेळेस मनात कुठेतरी आलं की आपण देखील 11 गुरुवार स्वामींचे करायला पाहिजे म्हणून मग मी स्वामींचे 11 गुरुवार हे सुरू केले. आणि स्वामी भक्तांना मी स्वामींना मागितलं होतं की मला या 11 गुरुवारमध्ये काहीतरी प्रचिती द्या म्हणून, हम गया नहीं जिंदा हूँ याचे अनुभूती द्या तुम्ही स्वामी, असं मी स्वामींना म्हणायची. आणि मग मी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वामींची मी पूजा मांडत होती आणि पूजा मांडून स्वामीचरित्र वाचायची, 11 माळी जप, त्यानंतर तारक मंत्र 11 वेळेस म्हणणे, अशी ही सेवा मी त्यावेळेस करत होती, आरती वगैरे करणे. आणि जेव्हा मी पूजा मांडायची ना तेव्हा स्वामींच्या फोटोवरती एक फूल ठेवायची, फोटोपुढे एक ठेवायची, असं माझं चालू होतं. आणि पहिल्याच गुरुवारी जेव्हा मी स्वामींपुढे फोटो ठेवलं आणि मी स्वामीचरित्र वाचायला लागली त्यावेळेस ते वरचं फूल खाली पडलं. त्यावेळेस म्हटलं की आपली सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे असं मला कळलं. पण ही प्रक्रिया दर गुरुवारी घडू लागली. दर गुरुवारी असंच व्हायचं. ज्या अध्यायाला मी पहिल्या दिवशी ज्या अध्यायाला फूल पडलं होतं ना, प्रत्येक गुरुवारी त्याच अध्याय वाचायला लागले की ते फूल खाली यायचं. मग म्हणायचे की स्वामी माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचत आहे आणि तुम्ही माझी प्रचिती देत आहे, असं चाललं. मग 11 गुरुवार आला. 11 गुरुवारचं मी खूप मोठं छान उद्यापन केलं. त्या दिवशी देखील असंच झालं, उद्यापन वगैरे झालं. म्हटलं चला आज आपण मठात जाऊया, म्हणून मग मी मठात गेले. तिथेही प्रसाद वगैरे वाटला, आरती वगैरे झाली आणि मग मी काय झालं की घरी आले. ज्यावेळेस मी घरी आले तर माझी जी चुलत भाऊजाई आहे ना, तर ती आलेली होती. ती म्हणे की ताई मला पण तुमच्यासोबत मठामध्ये यायचं आहे म्हणून. तर म्हटलं चल बाबा. मग आम्ही दोघी त्या दिवशी मठात गेलो होतो, दोघी मठात गेलो आणि स्वामींची आरती केली. आणि त्या दिवशी देखील स्वामीचे जे हार होता ना घातलेला, त्या हारातून खूप मोठं गुलाबाचं फूल खाली पडलं. ज्यावेळेस गुलाबाचं फूल खाली पडलं ते मी माझ्या भाऊजाईला विचारलं, तुम्हाला दिसलं का किती मोठं गुलाबाचं फूल खाली पडलं? ती म्हणे नाही ताई मी नाही बघितलं. तर म्हटलं बघ हार तिथं मोकळा झाला आहे आणि फूल खाली पडलं म्हटलं, असं मी तिला म्हटलं. तर म्हणे हो ताई खरंच पडलं आहे म्हणे. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, माझा जो भाऊ आहे ना त्याचा मला फोन आला की ताई म्हणजे त्याचे जे मेहुणा आहे त्याचं खूप प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला होता. इतका भयानक ॲक्सिडेंट झाला की त्यांच्या फॅमिलीतले 2 जण तिथे जागेवरती गेले होते आणि 2 मुलं त्यांचं माझ्या वहिनीचा भाऊ आणि भाऊजाई हे दोघंही सिरियस होते. त्यांचे मुलं हे सर्वजण दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. रात्रीचे आता 10-10:30 वाजले होते. त्याचा फोन आला की ताई तू देवाचं एवढं करती तुझं देव ऐकतो, तर यांच्यासाठी प्रार्थना कर. 2 जण
जण तर जागेवर गेले आहे. ह्या लेकरांना खूप म्हणजे ते अनाथ होतील म्हणे. आई खूप सिरियस आहे कारण तिच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला आहे म्हणे, असं तो म्हटला. तर मी म्हटलं अरे बाबा आता केंद्र तर बंद झालेलं असेल, आता काय करावं. तर मग मी स्वामींना विनंती केली, स्वामी मी तुमच्याकडे येत आहे, मठ उघडा राहू द्या बरं का, असं मी स्वामींना म्हटली. आणि मग त्यानंतर काय झालं की मग मी असे मठात गेली. मग मठात गेल्यानंतर स्वामींना म्हणजे त्या भाऊंना बघा स्वामी भक्तांनो, त्या दिवशी खरंच मठ 10:30 वाजून गेले तरी मठ उघडा होता. आणि मग मी त्या भाऊंना म्हटलं, ते सेवेकरी होते, की असं असं झालं आहे म्हटलं, मला थोडी विभूती पाहिजे आहे म्हटलं. मग त्यांनी विभूती दिली, तीर्थ दिलं आणि त्यानंतर मग मी जायला निघली. स्वामींना विनंती वगैरे केली आणि मग जाण्यासाठी निघली. तर काय झालं ना, तर ते दादा काय म्हटले, थांबा ताई. म्हटलं काय आहे म्हणे, स्वामींचं एक फूल घेऊन जा म्हणे, असं ते म्हटले. आता स्वामींचं फूल घेऊन जा आणि त्यांनी कुठलं फूल दिलं बघा, जे स्वामींचं पडलेलं फूल होतं ना ते फूल दिलं बघा. स्वामींना माहीत होतं की मी पुन्हा तिथं येणार आहे आणि ह्या फुलाची गरज मला पडणार आहे, त्यामुळे स्वामींनी मला हा संकेत अगोदरच दिला होता. त्यावेळेस मी खरंच खूप भरून पावल्यासारखी वाटलं आणि मग मी ते फूल घेतलं. म्हटलं आता ह्या फुलाचं मी काय करणार. म्हणे जे पेशंट सिरियस आहे त्याच्या उशीखाली हे फूल ठेवा म्हणे, विभूती त्याच्या अंगाला वगैरे लावा आणि हे तीर्थ त्याला पाजवा म्हणे. ती जे होती ती ICU मध्ये होती. आणि मग आम्ही तसेच हॉस्पिटलमध्ये गेलो. मग तिथे तर कोणी जाऊ देत नव्हतं आतमध्ये. तर मग आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला 5 मिनिटासाठी जायचं आहे म्हणून मग मी 5 मिनिटं गेली आतमध्ये आणि त्यांच्या उशाखाली हे फूल ठेवलं, त्यांना विभूती लावली, तीर्थ थोडंसं त्यांच्या तोंडालाच होटालाच लावलं आणि विभूती सर्व अंगाला लावली. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मग आम्ही घरी आलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सकाळी 10 वाजता मी जेव्हा स्वामींची पूजा वगैरे करून हे उठले, त्यावेळेस मला फोन आला हॉस्पिटलमधून की ताई पेशंट हे क्रिटिकल अवस्थेतून बाहेर आला आहे, व्यवस्थित झाला आहे, त्याला आता नॉर्मल वॉर्डमध्ये घेण्यात आलं आहे. हे जेव्हा कळालं ना, तर खरंच अंगावरती शहारे उभे राहिले. किती मोठी प्रचिती आहे ही स्वामींची, किती मोठी लीला आहे, खरंच आगाध आहे. आणि मग मी पुन्हा हॉस्पिटलला 2-3 दिवस झाले, तेव्हा त्या व्यवस्थित झाल्या. तेव्हा हॉस्पिटलला गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला हे जे काही जीवन मिळालं आहे ती स्वामींची कृपा आहे, आजपासून तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करावी असं मला वाटतं. त्यावेळेस ताई म्हटल्या, जर स्वामींनी मला हे आयुष्य दिलेलं असेल तर खरंच मी स्वामींची सेवा नक्की करेल, कारण मी खूप मोठ्या दुःखातून आज बाहेर पडली आहे. वेळ काळ सांगून येत नाही, कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाही. जर मी ही स्वामी सेवेत असते आणि स्वामींचं मला जरी आधार असता तर एक वेगळंच आज आमच्यासोबत घडलं असतं, अशा त्या नकळतपणे बोलून गेल्या. आणि त्या दिवसापासून त्या देखील स्वामी सेवेला लागल्या. माझ्यामुळे एक सेवेकरी घडला, स्वामींनी माझ्याकडून घडून घेतला, यात मला खूप आनंद आहे. स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे, जे कोणी दुःखित पीडित असेल त्यांच्यापर्यंत मला पोचवावं आणि माझ्या मुखातून यांचं स्वामींचं गुणगान गाऊन त्यांना स्वामी सेवेला लावावं, एवढीच माझी इच्छा आहे. आज हा अनुभव शेअर करायचे देखील तेच कारण आहे. माझ्यामुळे एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप झालं. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.